ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मुळगाव येवलूज असलेल्या विद्या कांबळे या बालिंगा गावाजवळील गजानन कॉलनीत राहत होत्या। आज सकाळी त्या शेतीच्या कामानिमित्त पती सिद्धार्थ यांच्याबरोबर दुचाकीवरून गावी गेल्या होत्या। दुपारी 1च्या दरम्यान गजानन महाराज कॉलनीत आपल्या घरी परत येत असताना कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा गावाजवळ आल्यानंतर सिद्धार्थ कांबळे यांच्या दुचाकीला मालवाहतूक करणाऱ्या लॉरीची धडक बसली। या धडकेत सिद्धार्थ यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते रस्त्याच्या बाहेर फेकले गेले, तर दुचाकीवर मागील बाजूला बसलेल्या विद्या या मागील चाकाखाली सापडल्याने त्या जागीच ठार झाल्या। अपघात स्थळाचे दृश्य मन हेलावून टाकणारं होतं। घटनेची माहिती मिळताच कांबळे यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। अपघातानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी लॉरीवर दगडफेक केली। पोलीस प्रमोद पाटील यांनी नातेवाईकांना अडवण्याचा प्रयत्न केला। अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। करवीर पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे। गोकुळ सोबत गोकुल डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग। दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।